लागला का? आप भी चाहते हैं ग्लोइंग स्किन और हेल्दी है तो ये मौका बिल्कुल मिस मत कीजिए। एब्सोल्यूट कॉस्मेटिक क्लिनिक भिवंडी लेकर आया है एडवांस ट्रीटमेंट, वो भी डिस्काउंटेड रेट्स पर। चाहे हो स्किन ट्रीटमेंट, हेयर ट्रांसप्लांट, लेजर ट्रीटमेंट, स्किन वाइटनिंग या एंटी एजिंग सॉल्यूशंस, सब कुछ मिलेगा एक्सपर्ट डॉक्टर्स के साथ। हर रोज दोपहर 12 बजे से शाम 7 बजे तक ओनली एट कोणार्क आर्केड ओल्ड जकात नाका भिवंडी। काय सांगाल, काय नक्की घटना घडलेली आहे आणि काय नाराजगी आहे? साहेब नाराजी काय नाही, त्या साहेब लोकांनी सगळे 12 घंटे ड्युटी लावली। आमच्याकडे 16 गाड्या आहेत आणि मी 4 वाहन चालक आहेत। आम्ही आमच्या फायर स्टेशनला 4 वाहन चालक आणि 16 गाड्या आहेत। 16 गाड्या असताना एक वाहन चालक किती गाड्या चालवणार आहेत? 16 गाड्या काय एका मागे एक नेणार आहेत का? काय किती अन्याय, किती का त्या राजेश पवारच्या मनमानी चालली आहे सगळ्या पैसे खाऊन। आणि कसं असतं माहिती का, राजेश पवार आमचे अग्निशमन अधिकारी, त्यांचा फोन आणि त्यांच्या जोडीला हे जे 4-5 ठेवलेत ना त्यांनी पण खूप मनमानी केली। तर हा माझा भाऊ मेला नसता आज, ते आमचा भाऊ मेला नसता तो आज। कोणाची चूक वाटते? याच्यात 100% राजेश पवार त्याचे जे चेंडे कोटे ठेवलेत त्यांची चुकी आहे साहेब। एक ड्रायव्हर 16 गाड्या तिथं कसं चालवलं आम्ही? मनमानी कारभार चाललाय सगळा, कोणी बोलत नाही। आणि ह्या माझ्या वाहनच्या त्याच्याशी पण बोला, त्याच्या स्टेशनचं बोला, किती गाडी? साहेब मी पालिकेचा वाहन चालक आहे, पण मला वर्ग केलाय फायर ब्रिगेड मध्ये आणि फायर ब्रिगेड मध्ये आम्हाला इथे वाहन चालकचं काम करायचं होता, तिकडे आम्हाला ड्रायव्हर ऑपरेटरचं काम करायला लागतो आणि तो पण त्याचा आम्हाला मोबदला भेटत नाही। आणि असा प्रश्न आहे काय, यांच्याकडे पहिलं एका ड्युटीमध्ये 2-2 वाहन चालक होतं, आता आम्हाला रिलीफ द्यायला पण वाहन चालक नाही। त्या लोकांनी काय केलंय, त्या लोकांनी आता आमच्या 8 तासाच्या ड्युट्या 12 तासाच्या लावल्यात। असा काही प्रोग्राम झाला, हे झाला आणि ते आमचे जे इन्चार्ज वगैरे आहेत जे ठेवलेलं ते पण येत नाही, वर्दीवर येत नाही, वर्दीवर आलं तर काम पण करत नाही, येत नाही। आणि कपडे घेतात ते ड्रेस घेतात आणि मेन पॉवर कमी आहे तिकडे, माणसं जास्त ठेवलेली जी कामाची माणसं आहेत ती तिकडे बसून ठेवली ऑफिसला। शासन कुठेतरी कमी पडतं। हा मग शासन कमी पडतो ना, शासन कमी नाही पडत, शासनपर्यंत यांचे आमचे मान्य आहेत ते शासनापर्यंत जाऊ देत नाही हे लोक। फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहे ना तो तिथल्या तिथं दाबून ठेवतो। आम्हाला आजपर्यंत जो मोबदला भेटायला पाहिजे होता, आम्ही ड्रायव्हर ऑपरेटरचं काम करतो, आम्हाला पण ट्रेनिंग द्यायला पाहिजे। आम्हाला ट्रेनिंग नाही काय नाही, आम्ही डायरेक्ट ऑपरेटिंगचं काम करतो, आम्ही आहे वाहन चालक। हे काय योग्य आहे का? 30 ते 35 ते 40 जणांचा याच्यामध्ये मॅन पॉवर वाढलेली नाही। तुमच्या मागे बघू शकता इथं भरमसाठ गाड्यांचा ढीग लागलेला आहे। 35 गाड्या आहेत, 35 गाड्या आहेत तिथे, तेवढे फायरमॅन नाही आहेत। प्रत्येक फायरमॅन घरी घेऊन जाऊ शकतो। मी तुम्हाला एवढंच सांगतो, आजची काय घटना होती, काय कशासाठी गेले होते त्या ठिकाणी? कॉल आला, कॉलवर गेलेत, त्यांनी जे इक्विपमेंट दिलेलं, मांजा कटर जो पक्षी काढायसाठी असतो त्याच्या पायात गंबूट होते, मांजा कटर होता त्याने, आणि असं सांगतायत की लाईन बंद केलेली आणि त्यांनी पक्षी काढायला गेला तर हाय एक्सटेन्शनला वायर लागली, त्यामुळे त्याच्या अचानक सडनली शॉक येऊन पडला तो ना। त्याच्या पायात गंबूट होते, हातामध्ये ते जे स्टिक आहे ते बोलतात इलेक्ट्रिक प्रूफ आहे। त्या प्रत्येक सामानाचं आम्हाला कुठल्या प्रकारे टेस्टिंग करून दिलं जात नाही। आणि ते सामान खरेदी करतात, आम्हाला टेस्टिंग करून दाखवत नाही ती क्वालिटी काय आहे, तर सर्व आणि तिच्यावरती आमच्यासारख्या लोकांचा जीव जातो।